लाल दादा देवरे यांनी 41 दिवस बलिदान दिलं. काही हरामखोर जातीवादी लोक विचारतात 16 दिवस अन्नत्याग उपोषण अभिलाल दादा देवरे यांनी केलं. हे सत्य परिस्थिती आहे की काय? अभिलाल दादा देवरे तुमचा बाप आहे. तुमच्या दुसऱ्या बापाला विचारा, जरांगेने 17 दिवस अन्नत्याग उपोषण कसं केलं. तुमच्या दुसऱ्या बापाला विचारा, दीपक बोराडे 15 ते 16 दिवस अन्नत्याग उपोषण कसं केलं. या मर्दाला तुम्ही विचारता हरामखोरांची अवलादांनो. जर जरांगे 17 दिवस उपोषण करू शकतो, दीपक बोराडे 16 दिवस उपोषण करू शकतो, तर तुमचा बाप अभिलाल देवरे का अन्नत्याग उपोषण 16 दिवस करू शकत नाही. तुम्ही कोणाची औलाद आहे, कोणाचे गुलाम आहेत, कोणाचे तडवे चाटता आहेत, हा जबाब अभिलाल दादा देवरे या लाईव्हच्या माध्यमातून विचारत आहे. मी गोरगरिबांचा कैवारी आहे. करोना काळापासून जीवाची पर्वा न करता त्या पेशंटला माझ्या खांद्यावर घेऊन त्याला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो असेल, मोफत त्यांचा विलास केला असेल. आतापर्यंत 1,25,500 पेक्षा जास्त गोरगरिबांची सेवा या अभिलाल देवरेंनी केलेली आहे. आणि मला जर या हरामखोर शासनाने, या लबाडांनी जर घरचा रस्ता दाखवला असेल, वर्ग शिक्षक म्हणून माझं नाव जर कॅटॅक वरती असेल आणि मला घरचा रस्ता दाखवला असेल, माझी बायको 200 रुपये रोजाने मजुरी करते, मी मजुरी करतो, मी गरीबाचा मुलगा असताना स्वतःच्या पोटाची खडकी भरण्यासाठी 16 दिवस अन्न त्यागले हरामखोरांना, तर मी आयुष्यभर उपोषण करायला तयार आहे. तुमच्या बापाने केलेलं होतं का, याचा जबाब मी तुम्हाला विचारला. हरामखोरांना तुम्हाला सांगतो, मी हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्वच आम्ही बाई बाई आदिवासींच्या मुलांसाठी अन्नत्याग उपोषण केलं, धनगरांच्या मुलांसाठी उपोषण केलं, मराठांच्या मुलांसाठी उपोषण केलं, ओबीसींच्या मुलांसाठी उपोषण केलं, जैनवाणी मारवाडी यांच्या मुलांसाठी उपोषण केलं. एससी एसटी ओबीसी सर्वच आम्ही बाई बाई हा नारा देत अभिलाल दादा देवरे यांच्या परिवाराने उपोषण केलं. तुमच्या जन्माच्या वेळेस तुमचा बाप घरी होता का नाही हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो. कारण तुम्ही एका युद्धाला विचारतात की तुम्ही काय केलं. अरे हरामखोरांनो, तुमच्या बापाने माझं उपोषण थांबवलं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस बाळासाहेब प्रकाश आंबेडकर. माझी तब्येत खालावली. तुमच्या बापांना विचारा, त्या प्रशिक्षणार्थ्यांना, तुमच्या बापाला विचारा, त्या अधिकाऱ्यांना, त्या पोलीस बंदोबस्त माझ्या जवळचे 24 तास